नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. अन्यायाने आणि विषमतेने गांजलेल्या कोट्यावधी भारतीय जनतेचा उद्धार करण्यासाठी जे थोर महापुरुष जन्माला आले त्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्थानाला अग्रक्रम द्यावा लागेल. कारण त्यांच्या जीवनाचं आणि तत्त्वज्ञानाचं स्वरूप वेगळं होतं. समतेसाठी आणि मानवी हक्कांसाठी लढणारे ते झुंजार योद्धे होते. 14 एप्रिल ही त्यांची जयंती. भारतीय घटनेचे शिल्पकार असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक समाज सुधारक आणि क्रांतिकारक म्हणून प्रख्यात तर आहेतच. याशिवाय जागतिक राजकारणाचा त्यांचा अभ्यास सुद्धा तितकाच दांडगा होता. जगात जो राजकीय व्यवहार होता त्याकडे त्यांचे बारीक लक्ष होते आणि त्याद्वारे भारतात काही सुधारणा घडवून आणता येतील असं त्यांचं मत होतं. जगात जे काही लोकशाहीवादी राष्ट्र अस्तित्वात होती त्यांच्या घटनांचा त्यांनी सूक्ष्म अभ्यास केला आणि त्यातील चांगल्या गोष्टी आत्मसात करून भारतीय राजकारणामध्ये काही मूलगामी बदल घडवून आणता येतील असं त्यांचं मत होतं. आणि त्याद्वारेच त्यांनी आपल्या देशाला एक मौलिक राज्यघटना अर्पण केली आणि त्याद्वारे कायद्याचे राज्य, कायदेविषयक समानता, घटनेविषयक नैतिकता आणि मानवी अधिकार अशा संकल्पना रूढ केल्या. या बहुआयामी व्यक्तिमत्वाला अभिवादन करून आजच्या सखी सह्याद्री कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण तितकेच तज्ञ व्यक्ती आमंत्रित केलेली आहेत. आपण त्यांची ओळख करून देऊया. रिझर्व्ह बँकेचे प्रमुख अर्थतज्ञ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, नियोजन आयोगाचे सदस्य डॉक्टर नरेंद्र जाधव सर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत आहे. खरं तर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील एकमेव लेखक, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत म्हणून आपण नरेंद्र जाधव सरांना ओळखतो आहोतच. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत प्राध्यापक दामोदर मोरे सर. सर नमस्कार. तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद हा शोधग्रंथ त्यांचा प्रकाशित झालेला आहे. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जी व्यंगचित्र काढली गेली त्यांच्यावर त्यांनी संशोधक अभ्यासक म्हणून कार्य केलेलं आहे. दोघांकडूनही खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आज आपण या दोघांकडूनही जाणून घेणार आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण या विषयाच्या अनुषंगाने नेमके जर प्रश्न तुम्ही विचारले तर मला वाटतं आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करणार आहोत कार्यक्रमाला सुरुवात. दोघांचं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं आपण म्हणतो. वेगवेगळे पैलू आहेत आणि ते पैलूच तुमच्याकडून आज टप्प्याटप्प्याने जाणून घ्यायचं आहे. आणि एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व अशी त्यांची ही जी ओळख आहे त्याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल सर. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशातले सर्वात अधिक शिक्षित आणि प्रशिक्षित अर्थतज्ञ होते. म्हणजे मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातून 1915 साली त्यांनी मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे MA ची पदवी मिळवली आणि त्याच विद्यापीठातून अमेरिकेच्या न्यूयॉर्क इथल्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी 1917 साली PhD ची पदवी मिळवली, ती अर्थशास्त्र हाच विषय घेऊन. त्यानंतर ते इंग्लंडला गेले आणि इंग्लंडला तिथे ग्रेज इन मधून त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली आणि त्याचबरोबर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विख्यात संस्थेकडून त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही अर्थशास्त्रातली सर्वोच्च पदवी मिळवली. त्यामुळे एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर आपल्या देशातले सर्वात अधिक शिक्षित आणि प्रशिक्षित अर्थतज्ञ कोण याचं उत्तर अमर्त्य सेन नाही, याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे.
वा वा. जसं सरांनी सांगितलं की उच्च शिक्षित असं एक व्यक्तिमत्व आणि बऱ्याच त्यांनी पदव्या ग्रहण केल्या होत्या, त्याद्वारे त्यांनी प्रयत्न सुद्धा केले होते आणि त्यांच्याच एक व्यक्तिमत्वावर आधारित असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विनोद असा तुमचा शोधग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेला आहे. हे मी मगाशी ओळख करून देताना म्हटलेलंच आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा एक धीरगंभीर सागरासारखं व्यक्तिमत्व अशा तऱ्हेची आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांचा जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की जे महापुरुष असतात ते प्रगल्भ बुद्धीचे असतात, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे असतात आणि जीवनाकडे मिश्किलपणे पाहणं हा त्यांचा स्वभाव धर्म असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा जो विनोद आहे त्याला एक सामाजिक अधिष्ठान आहे. कारण सामाजिक बांधिलकी हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा कणा होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या विनोदामध्ये आपल्याला त्यांनी उपरोधाचं शस्त्र वापरलेलं आपल्याला दिसतं. या उपरोधाच्या शस्त्रातून त्यांनी सामाजिक व्यंग्य छाटण्याचा प्रयत्न केला. जसं सर तुम्ही म्हणाल तसं की सामाजिक बांधिलकी हीच त्यांची जीवन दृष्टी होती आणि समाजासाठी म्हणजे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जी भावना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे ती भावना त्यांनी रुजवली असं आपण म्हणायला काही हरकत नाहीये. मग असं असलं तरी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य लढ्यापासून कुठेतरी दूर होतं असा एक खूप आरोप केला जातो असं आपण म्हणू शकतो. तर याविषयी मला तुमच्या दोघांकडूनही जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला नाही असं म्हणणं हे योग्य नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की त्यांनी वेळोवेळी जी वक्तव्य केलेली आहेत म्हणजे अगदी सुरुवातीला 1930 आणि 31 साली ज्यावेळी ब्रिटिश सरकारने गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्सेस 3 गोलमेज परिषदा झाल्या, त्यामध्ये त्यांनी जी निवेदनं केली ती सगळी निवेदनं ही देशाबद्दलचीच, देशाची यानंतरची रचना कशी असावी त्याबद्दल होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाने स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपल्याला काय मिळालं किंवा आपण काय साध्य केलं. आपण त्यातनं एक नवीन मूल्य व्यवस्था साध्य केली. ती मूल्य व्यवस्था जी आहे ती स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व आणि न्याय या तत्वावर आधारलेली समाज रचना आपण भारतीय प्रजासत्ताकाच्या माध्यमातून निर्माण केली. यातलं समता हे जे मूल्य आहे, अत्यंत महत्वाचं समता हे जे मूल्य आहे, त्या मूल्याची प्रतिष्ठापना आपल्या देशामध्ये महात्मा फुलेंच्या नंतर जर कोणी केली असेल तर ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला नव्हता, ते जेलमध्ये गेले नव्हते असं म्हणणं हे अत्यंत पोकळ आणि चुकीचं आहे असं मला वाटतं. अर्थात समतेची बीज त्यांनी रोवली असं तुम्ही म्हणालात. संघर्ष केला, बीजच नाही रोवली, त्यांनी संघर्ष केला. सर आपण काय सांगाल याविषयी? त्याच्याही आधी थोडं आपण 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायकची निर्मिती केली आणि ह्या मूकनायकमध्ये एका अग्रलेखामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की स्वराज्य आम्हालाही पाहिजे, पण असं स्वराज्य की ज्यात थोडंफार आमचंही राज्य असलं पाहिजे. आमचंही राज्य याचाच अर्थ या देशातल्या बहिष्कृतांचाही वाटा त्या स्वराज्यामध्ये असला पाहिजे, त्यांनाही काही हक्क मिळाले पाहिजे. त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की मुळामध्येच जो तुरुंगात जातो तोच देशभक्त का, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. जे समाज सुधारणा करतात, आगरकर असोत, ज्योतिराव फुले असोत, लोकहितवादी असोत, बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यांचाही यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट 1942 सालची, 1942 साली गांधीजींनी चले जाव हे आंदोलन सुरू केलं. ही गोष्ट चर्चिलला समजली आणि त्यावेळी चर्चिलचे धाबे दणाणले. चर्चिलने भारतात लिनलिथोगोंना असा संदेश पाठवला की तुम्ही भारतामध्ये व्हाईसरॉय काउन्सिलची बैठक घ्या आणि या बैठकीमध्ये असा ठराव पास करा की जे हिंदुस्थानचे पुढारी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत ती मागणी ही देशद्रोहीपणाची मागणी आहे आणि त्यामुळे ही व्हाईसरॉय काउन्सिल असा ठराव पारित करीत आहे की त्यांना काळ्या पाण्याच्या सजेवर पाठवण्यात येत आहे. परंतु हा जो ठराव व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये आला त्याला ह्या व्हाईसरॉय काउन्सिलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक सदस्य होते. मजूर मंत्री म्हणून बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकर त्या बैठकीत उपस्थित होते आणि बाबासाहेब आंबेडकर हे स्वराज्यप्रेमी होते, स्वातंत्र्यप्रेमी होते.
त्यांनी या ठरावाला कडाडून विरोध केला. म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळेस जर मौन धारण केलं असतं तर तो ठराव सहज पास होऊ शकला असता. पण बाबासाहेबांच्या रक्ताच्या थेंबाथेंबात देशभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा झरा झुळझुळत होता. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कठोर विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की ब्रिटन हा लोकशाहीवादी देश आहे आणि जर तुम्ही हा ठराव पास कराल तर ब्रिटनच्या लोकशाहीला लागलेला हा कलंक असेल. तरीही ते ऐकत नव्हते, तरीही ते ठराव पास करत होते. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताबडतोब व्हायसरॉय काउन्सिल सदस्यत्वाचा राजीनामा त्या बैठकीत ठेवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा हा ऐऱ्या-गैऱ्याचा राजीनामा नव्हता. हिमालयासारखी उत्तुंग प्रज्ञा असलेल्या महापुरुषांचा तो राजीनामा होता आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लिनलिथगो हे व्हायसरॉय तो ठराव पास करू शकले नाहीत. पण जर ठराव पास झाला असता तर काय झालं असतं? ठराव पास झाला असता तर अंदमानच्या सजेसाठी काळ्या पाण्याच्या सजेवर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाठवण्यात आलं असतं. आणि भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये एक वाक्य आहे, मुर्गी मारी बचे दानादान. कोंबडीत जर मारून टाकली तर तिचं पालनपोषण ज्या पिलांचं होत असतं त्या पिलांची दानादान होत असते. स्वातंत्र्याच्या चळवळीचं नेतृत्व करणारे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच जर काळ्या पाण्याच्या सजेवर पाठवलं असतं तर 47 साली स्वातंत्र्य मिळालं असतं का? ते 57 की 97 साली मिळालं असतं हे सांगता येत नाही. म्हणजे आणि म्हणून स्वातंत्र्य जे आपल्याला नाही, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा असा की काळ्या पाण्याच्या सजेवर न पाठवता शेवटी पंडित जवाहरलाल नेहरू यांची रवानगी नगरच्या जेलमध्ये करण्यात आली आणि महात्मा गांधी यांची रवानगी येरवड्याच्या जेलमध्ये करण्यात आली. म्हणजे अशा तऱ्हेचं देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संगम असलेलं व्यक्तिमत्व. पण सोयीचा इतिहास सांगितला जातो त्यामुळे बाबासाहेबांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केलं जातं. अगदी. पण मला वाटतं स्वातंत्र्य मिळण्यामध्ये अतिशय महत्वाचा सहभाग या उदाहरणामधनं मला वाटतं सरांनी सांगितलेला आहे. आणखीन जाणून घ्यायचे पण फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार जाधव सर, मी आपला एक नियमित चाहता आहेच. माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेबांना समाजकारण आणि राजकारण याबद्दल युवकांची भूमिका कशी अपेक्षित होती? दुसरं असं विचारायचं की एकूणच सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने पांढऱ्या पेशा समाजाची दृष्टी उपेक्षित समाजाकडे कशी असावी? आणि तिसरं असं की भ्रष्टाचार, अन्याय, अपमान, उपेक्षा यामुळे उपेक्षित समाज अधिक उपेक्षित होऊ नये या दृष्टीने सामाजिक धोरण कसे अवलंबले जावे? धन्यवाद. फारच उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे आणि हा प्रश्न इतका विस्तृत आहे की याचं उत्तर द्यायला आपल्याला पूर्ण एक एपिसोड खर्च करावा लागेल. परंतु मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं सामाजिक बांधिलकीची जपणूक करण्याचा संदेश दिलेला आहे. 1923 साली बाबासाहेब आंबेडकर हे भारतात परत आले उच्च शिक्षण घेऊन आणि त्यांनी 1924 साली ज्यावेळी सार्वजनिक जीवनात पदार्पण केलं त्यावेळी त्यांनी पहिली जी संघटना काढली होती हितकारिणी, बहिष्कृत हितकारिणी सभा हे त्या संस्थेचं नाव. त्याचं ब्रीदवाक्यच मुळी होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामुळे त्यांचा जो बाणा होता, जो सातत्यानं कायम राहिला, तो शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा प्रकारचा होता. आणि त्याची जपणूक करत असताना त्यांनी सुरुवातीची 10 वर्ष म्हणजे 1924 ते 1934 या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीच्या काळामध्ये हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच त्यामध्ये सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी 2 फार महत्वाचे संग्राम केले. पहिला होता महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह, जिथे त्या 14 तळ्याचं पाणी प्राशन करण्याचा, जिथे जनावरं जात होती तिथे दलितांना प्रवेश नव्हता आणि तो ऍक्सेस मिळावा, तो प्रवेश मिळावा, ते पाणी उपलब्ध व्हावं म्हणून त्यांनी सत्याग्रह केला. आणि पहिला हा मोठा सत्याग्रह होता जिथे हजारो लाखोच्या संख्येने सगळे दलित बांधव तिथे एकत्र आले होते आणि ती स्वातंत्र्याचा तो पहिला संघर्ष, समतेचा तो संघर्ष तिथे त्यांनी सुरू केला 1927 साली. त्यानंतर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह त्यांनी केला 1930 साली आणि स्थळ होतं नाशिक, जिथे ते काळाराम मंदिर आहे. मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. त्यामुळे सुरुवातीची 10 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच ते बदलण्याचा प्रयत्न केला
समाज सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपण या धर्मामध्ये बदल करू शकत नाही, त्यावेळी त्यांनी 1935 साली त्यांनी घोषणा केली की मी हिंदू अस्पृश्य म्हणून जन्माला आलेलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, याची घोषणा त्यांनी 1935 साली नाशिक जिल्ह्यामधल्या येवला या ठिकाणी केली. आणि त्यानंतर 21 वर्षानंतर त्यांनी धर्मांतर केलं 14 ऑक्टोबर 1956 रोजी. आणि त्या 21 वर्षामध्ये त्यांनी जगातल्या सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. आणि तो सगळा अभ्यास केल्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या तत्वाशी सुसंगत आणि जातीविरहित, पंथविरहित अशा प्रकारच्या समाजरचनेसाठी अत्यंत अनुकूल असलेला धर्म म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आणि त्यांच्यासह 7-8 लाख अनुयायांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यांच्या आयुष्याच्या शेवटी 14 ऑक्टोबर 1956 रोजी. आणि त्यानंतर 50 दिवसामध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे त्यांची आयुष्यभरातली जी चळवळ होती ती या अर्थानं बदल घडवून आणण्याची चळवळ होती. आणि त्यामध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आपण पाहतो. सर, जसं तुम्ही सांगितलं तसं की एक उत्तरार्धामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता आणि मुळात समतेची जी बीजं रोवली गेली किंवा समतेचा एक अखंड झरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण असं म्हणू शकतो. तर मग अशा वेळेला बुद्ध तत्वज्ञानाशी समरस होऊनच त्यांनी पुढचं त्यांचं कार्य व्यतीत केलेलं आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून तर आपण त्यांना ओळखतच आहोत. मग ह्यांचं असं काही नातं आपण सांगू शकतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 10वीची परीक्षा पास झाले. त्याच्यानंतर त्यांना केळुस्कर गुरुजींनी भगवान बुद्धाचं चरित्र भेट दिलं होतं. मला वाटतं तेव्हापासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनोभूमीमध्ये बुद्धाच्या विचाराचं बीजारोपण झालेलं होतं की जे पुढे विकसित होत गेलं. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, भारतीय संविधानाची निर्मिती त्यांनी केली, त्यावेळेस स्वाभाविकपणेच बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व बुद्ध तत्वज्ञानाने संपन्न असल्यामुळे त्याचा एक प्रभाव भारतीय संविधानावर निश्चितपणे पडलेला आहे. स्वतः बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले दिल्लीच्या आकाशवाणीच्या भाषणामध्ये की कुणाला असं वाटत असेल की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही जी 3 लोकशाहीची मूलतत्व आहेत, मूल्य आहेत, ती मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतली, पण असं नाही, ती मी बुद्धाच्या तत्वज्ञानापासून घेतलेली आहेत. आणि खरोखरच आपण त्याचा शोध जर घेतला तर असं आपल्या लक्षात येतं की कालाम सुत्तामध्ये आपल्याला स्वातंत्र्याचा प्रत्यय येतो. अस्सलायन, कालाम आणि तैविज्य ही जी 3 सुत्तं आहेत, या तिन्ही सुत्तामध्ये याची प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. एवढंच काय, एखादा ठराव लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडायचा असेल, तो पारित करायचा असेल तर 14 दिवस आधी तो द्यावा लागतो. ह्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये अस्तित्वात होत्या. गुप्त मतदान पद्धती बुद्ध काळामध्ये अस्तित्वात होती. एवढंच काय, आज आपण मतपत्रिकेचा वापर करतो, पण बुद्ध काळामध्ये त्यालाच श्लोका अशा तऱ्हेचा मतपत्रिकेच्या संदर्भात शब्दप्रयोग आहे. बुद्धाने जसं भारतीय संविधानाने आपल्याला पेशाचं, व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, बुद्धाने स्वतः असं म्हटलं होतं की एखादा व्यवसाय करत असताना त्यामुळे तुम्हाला जर प्रतिष्ठा मिळत नसेल तर तो तुम्ही बदलला पाहिजे, कारण व्यक्तीची प्रतिष्ठा ही अतिशय महत्त्वाची. त्यामुळे बुद्धाच्या विचाराचा फार मोठा प्रभाव भारतीय संविधानावर आहे. बुद्धाचं तत्वज्ञान बुद्धाने लवचिक ठेवलं होतं, भूतकाळ वर्तमानावर लादायचं नाही, आणि म्हणूनच भारतीय संविधान देखील त्याच तऱ्हेनं बाबासाहेबांनी लवचिक ठेवलेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. बरोबर. याला जोडून मला मुद्दाम सांगायचं वाटतं की आपलं जे संविधान आहे त्या संविधानाचं ते संविधान सभेने संमत केलं तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेला सादर करताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलेलं आहे ते त्यांचं सर्वश्रेष्ठ भाषण आहे. आणि मला असं वाटतं की त्या भाषणामध्ये त्यांच्या सगळ्या आयुष्याचं आणि आपल्या देशाच्या भविष्याचं सार त्यामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी जो इशारा दिलेला आहे तो इशारा आज मुद्दाम सांगावासा वाटतो. ते असं म्हणाले होते की 26 जानेवारी 1950 रोजी आपण प्रजासत्ताक होणार आहोत, म्हणजे आपण एका वेगळ्या जीवनात प्रवेश करणार आहोत, आपला देश प्रवेश करणार आहे, परंतु हे जीवन विसंगतीपूर्ण असणार आहे. आपल्याकडे राजकीय लोकशाहीची स्थापना आपण करतो आहोत, परंतु सामाजिक
आणि आर्थिक लोकशाहीची प्रतिष्ठापना आपण करत नाही. हो हो जर आपण ज्या राजकीय लोकशाहीची सुरुवात आपण केलेली आहे ती राजकीय लोकशाही जर आपण सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परावर्तित करू शकलो नाही तर आपण ही राजकीय लोकशाही सुद्धा टिकवून धरू शकणार नाही. अत्यंत कालातीत असा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आपण फक्त सुरुवात तिथे केली होती संविधानाच्या माध्यमातून राजकीय लोकशाहीची. त्या राजकीय लोकशाहीचं सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये परिवर्तन करणं हे फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे अशी त्यांची धारणा होती ती त्यांनी ठामपणे तिथे मांडली. इथे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मग सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे काय? राजकीय लोकशाही याचा अर्थ एक माणूस म्हणजे एक व्यक्ती एक मत ही झाली राजकीय लोकशाही. परंतु सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर एक व्यक्ती एक मूल्य. आणि ही सामाजिक लोकशाही देशात अस्तित्वात नाही. कारण आपल्याकडे मोठेपणाचा जो मानदंड आहे तो जात हा आहे. वरच्या जातीत जो जन्माला आला तो श्रेष्ठ, खालच्या जातीतील कनिष्ठ. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात वरिष्ठ म्हणजे सवर्ण मतदारसंघात जर अस्पृश्य उभा राहिला तर तो निवडून येऊ शकत नाही. म्हणजे इथे जात हेच मूल्य मानलं जातं. बाबासाहेब आंबेडकर मात्र माणूस हे मूल्य मानत होते आणि माणसाने माणसाकडे माणसाच्या नजरेनं पाहावं ही त्यांची भूमिका होती. म्हणून एक माणूस एक मूल्य ही अवस्था जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत सामाजिक लोकशाही अस्तित्वात येत नाही. आणि राजकीय लोकशाहीचा डोला जर टिकायचा असेल, तो मजबूत व्हायचा असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं एक मजबूत अशा तऱ्हेचं अधिष्ठान त्याला पाहिजे. अशा तऱ्हेची ठाम भूमिका बाबासाहेबांची होती. आणखीन जाणून घ्यायचे पण प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा तितकीच वाढीला लागलेली आहे. फोन आलेला आहे तो आपण घेऊया. श्रीनिवास आपल्याशी बोलतात अहमदनगरहून. नमस्कार सर. अहमदनगरहून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे जाधव साहेबांना बोला. का 1937 साली त्यावेळच्या विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक बिगर सरकारी ठराव मांडला होता का या देशाची लोकसंख्या रोखल्याशिवाय या देशाची खरी प्रगती होणार नाही. पण घटनात्मक त्याला रूप देण्याचा काही प्रयत्न झाला की नाही? धन्यवाद. धन्यवाद श्रीनिवासजी. अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. 1937 साली मुंबईच्या प्रांतिक विधानसभेमध्ये सदस्य नियुक्त सदस्य निवडून आलेले सदस्य म्हणून काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसंख्या प्रमाणात ठेवण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे याच्यावरती एक अप्रतिम भाषण केलेलं आहे. रोहम नावाचे त्यांचे एक सहकारी होते. त्यांनी ते बाबासाहेबांनी लिहिलेलं भाषण त्यांनी ते वाचून दाखवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळी लोकसंख्येचं नियमन करण्यासाठी स्वतःवरती कंट्रोल ठेवणं अशा प्रकारच्या उपचारांबद्दल बोलत असताना त्यावेळी संतती नियमनाची आधुनिक साधनं आपण वापरली पाहिजेत हे ठामपणे प्रतिपादन करणारे म्हणजे रधो कर्वेंनी विधानसभेच्या बाहेर प्रतिपादन जे केलं होतं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेमध्ये ठामपणे अशी भूमिका मांडली की संतती नियमन करताना आधुनिक साधनांचा वापर केला पाहिजे. आणि तो करत असताना मुंबईने आपल्या देशाला भविष्याचा मार्ग दाखवून द्यावा आणि एक उदाहरण घालून द्यावं अशी अपेक्षा त्यांनी त्यामध्ये व्यक्त केली. आणि त्या ठरावाला बी.के. गायकवाडांनी पाठिंबा दिला होता आणि 52 विरुद्ध 1 अशा मतांनी तो ठराव फेटाळला गेला होता कारण ते बिनसरकारी विधेयक होतं. हो. म्हणजे आपण जे म्हणतो की कुटुंब नियोजन आता काळाची गरज झाली आहे त्याचा ठराव त्यांनी त्यावेळेला बाबासाहेबांचा द्रष्टेपणा जो आहे तो त्या ठिकाणी जाणवला. डॉक्टर नरेंद्र जाधव सर म्हटलं की एक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतलं एकमेव लेखक अशी आपण ओळख सगळ्यांना बहुश्रुत आहेतच. आणि त्यामध्येच तुम्ही एकूण 37 पुस्तकं म्हणण्यापेक्षा सुद्धा आपण ग्रंथ म्हणूया, ग्रंथाच्या रूपात तुम्ही लिखाण केलेलं आहे. आणि त्यापैकी 20 पुस्तकं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर किंवा या व्यक्तिमत्वावर लिहिलेली आहेत. त्यामुळे गाढे अभ्यासक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असंच आपण म्हणूया. तर त्यामुळे तुमच्याकडून त्यांच्याविषयी भरपूर जाणून घ्यायचं आहे. तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, उच्च शिक्षित व्यक्तिमत्वाची ओळख तुम्ही सांगितलेली
आहेत, त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हेही तुम्ही सांगितलं. मगाशी तुम्ही म्हणालात की ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, एक वेगळीच भूमिका त्यांनी बजावलेली आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हा माझ्या केवळ अभ्यासाचा विषय नाहीये, तो माझ्या ध्यासाचा विषय आहे. वा. आणि गेल्या काही वर्षामध्ये खूप असंख्य पुस्तकं मी लिहिली आहेत बाबासाहेबांवरती. 8 मराठीमध्ये, 8 इंग्रजीमध्ये आणि 4 हिंदीमध्ये. वा. त्यापैकी ही जी 8 पुस्तकं आहेत त्यापैकी बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या भाषणांचं त्यांनी एकंदरीत 537 भाषणं केली होती. त्यापैकी 500 भाषणांचं वर्गीकरण करून त्याचं 3 खंडामध्ये मी सादरीकरण केलेलं आहे. बोल महामानवाचे असं त्याचं शीर्षक आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी पूर्ण केलेले सगळे ग्रंथ ते समरी रूपानं, सारांश माध्यमातून ते मी व्यक्त केलेले आहेत. प्रज्ञा महामानवाची असे 2 मोठे खंड त्याचे आहेत. आणि त्याचा कळसाध्याय जो आहे तो फार महत्वाचा आहे. तो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं मराठीमधलं पहिलं वैचारिक चरित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जडणघडण कशी झाली आणि त्यांची वैचारिक उत्क्रांती कशी होत गेली आणि त्यांनी वेळोवेळी कसा आपला पवित्रा वेगवेगळी जी भूमिका घेतली ती कशामुळे घेतली त्याचा कार्यकारण भाव समजावून सांगणारं खूप मोठं पुस्तक आहे. ते 800 पानापेक्षा जास्त पानांचं पुस्तक आहे. ही सगळी पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि आता पुढच्या आठवड्यातच 14 एप्रिलला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक खूप सुंदर असं त्यांचं कॉफी टेबल बुक ज्याला म्हणता येईल असं पुस्तक आता प्रकाशन होतंय, ज्याचं प्रकाशन 14 एप्रिलला माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे शिवाजी पार्कला होणार आहे, चैत्यभूमीवर होणार. त्यांच्या ह्या सगळ्या पैलूंकडे पाहताना तुम्ही जो पैलू म्हटलात की 1942 साली ते ब्रिटिश केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले. बरोबर. चलेगावची चळवळ त्याच वेळी झाली होती, एकाच वेळी जुलै 1942 मध्ये. त्यावेळी ते ब्रिटिशांच्या सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांच्याकडे खाती काय होती पहा, म्हणजे अर्थप्रशासक. बाबासाहेब हे आपल्या देशातले फार सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ होतेच, परंतु ते सर्वश्रेष्ठ अर्थप्रशासकही होते याची प्रचिती आपल्याला तिथे येते. तिथे त्यांच्याकडे जी खाती दिली होती ती पहा. त्याला व्हॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणायचे, पण ही काउन्सिल होती म्हणजे ते त्यावेळेचं मंत्रिमंडळ होतं. त्यामध्ये काही ब्रिटिश होते, काही भारतीय होते. तर त्या भारतीयांमध्ये बाबासाहेब जे होते त्यांच्याकडे खाती कोणकोणती होती पहा. पहिलं खातं म्हणजे मजूर मंत्री. मजूर म्हणजे लेबर अँड एम्प्लॉयमेंट हे पहिलं. दुसरं PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट हे त्यांच्याकडे होतं. वॉटर मॅनेजमेंट हे त्यांच्याकडे होतं. ऊर्जा पॉवर हे त्यांच्याकडे होतं. आणि मिनरल्स मॅनेजमेंट हे त्यांच्याकडे होतं. म्हणजे तुम्ही पहा सध्या ज्याची 15 मोठी मंत्रालय झालेली आहेत एवढी सगळी खाती त्यांच्याकडे होती. तिथे त्यांनी केलेलं काम तुम्ही पहा, अतर्क्य वाटेल, अभिमान वाटावा असं काम त्यांनी अर्थप्रशासक म्हणून केलंय. उदाहरणार्थ म्हणजे आपल्याला किती कमी माहिती आहे पहा. भारतात सगळ्यांना एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बद्दल माहिती आहे. सेवा योजन कार्यालय आपल्या सगळ्यांचा संबंध येतो सेवा योजन कार्यालयात. सेवा योजन कार्यालयाची भारतामध्ये सुरुवात कोणी केली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली. दुसरी गोष्ट पहा, स्किल इंडिया बद्दल आता एवढं बोललं जातं. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा कौशल्य विकासाचा कार्यक्रम जर कोणी राबवला असेल तर तो मंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यानंतर तुम्ही पहा नद्यांच्या जोड प्रकल्पाबद्दल किती बोललं जातं आणि खूप वेगवेगळ्या लोकांना त्याचं श्रेय दिलं जातं. त्याची सुरुवात कोणी केलेली आहे आपल्या देशामध्ये ती बाबासाहेब आंबेडकरांनी बिहारमध्ये आणि ओरिसामध्ये सुरुवात केलेली. आपल्या देशातली कित्येक मोठी धरणं, हिराकूडचं धरण असेल किंवा टेनेसी व्हॅलीच्या धर्तीवरती दामोदर व्हॅलीचा प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले आहेत मंत्री असताना. त्यामुळे केवळ ते पुस्तकी अर्थतज्ञ नव्हते, अतिशय उत्तम प्रतीचे अर्थप्रशासक होते. हा पैलू त्यांचा जो आहे तो पैलू अनेकांना ठाऊक नाही. तुम्हाला पुढे जाऊन मी हेही सांगतो की 1923 साली बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी उच्च पदव्या सगळ्या घेऊन भारतात परत आले त्यानंतर त्यावेळी भारतामध्ये एक फार महत्वाचं कमिशन ब्रिटिश सरकारने पाठवलं होतं. त्याचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. ते हिल्टन यंग कमिशनचं काम असं होतं की भारतासाठी मध्यवर्ती बँकेची म्हणजे रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी काय करता येऊ शकेल याची चर्चा करण्यासाठी ते हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं होतं. त्याच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांनी, तरुण तडफदार बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्वपूर्ण साक्ष दिलेली आहे. आणि त्या रिपोर्टच्या आधारावर, हिल्टन यंग कमिशनच्या रिपोर्टच्या आधारावरच 1935 साली 1 एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे.
आपल्याला रिझर्व्ह बँक माहिती आहे, आपल्याला बाबासाहेब आंबेडकर माहिती आहेत, परंतु रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचा इतका मोठा सहभाग होता याची आपल्याला जाणीव नसते. हे मला असं वाटतं की आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे की आपण बाबासाहेबांना एका सीमित याच्यामध्ये पाहत आलेलो आहोत. बरोबर. त्यांचं सगळं हे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व आपल्याला राष्ट्रीय कार्य जे आहे ते समजून आपण घेणं ही काळाची गरज आहे अशी माझी भावना आहे. आणि म्हणूनच ही सगळी पुस्तकं लिहिण्याचा प्रपंच मी केला. अगदी अगदी जसं तुम्ही म्हणाल तसं की यामध्येच आणखी थोडी भर घालता येईल ती अशी की बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे जे कामाचे तास होते ते 8 तास शरीराला झेपेल अशाच तऱ्हेचं काम, कामगारावर अन्याय होता कामा नये, त्यामुळे कामाचे तास त्यांनी कमी करून दिले. एवढंच काय, स्त्रियांसाठी प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर 3-3 महिन्याची रजा हे बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. एवढंच काय, कामगारांची निश्चित अशा तऱ्हेची वेतनवाढ ती देखील अतिशय महत्त्वाची. महागाई भत्ता हा महागाई निर्देशांकानुसार मिळाला पाहिजे, हे देखील बाबासाहेब आंबेडकरांचं अतिशय महत्त्वाचं अशा तऱ्हेचं योगदान मजूर मंत्री म्हणून आहे लेबर असं आपल्याला रिफॉर्मची म्हणता येईल. स्थापना सुरुवातच त्यांनी केली आणि एक त्रिपक्षीय वाटाघाटीचं जी लवाद. रचना आहे म्हणजे मजूर एका बाजूला, सरकार दुसऱ्या बाजूला आणि उद्योजक तिसऱ्या बाजूला, हा जो त्रिकोण आहे यांच्यामधल्या त्रिपक्षीय वाटाघाटीची जी रचना आजही जी कार्यरत आहे त्याची बांधणी जर कोणी केली असेल सुरुवातीला तर ती डॉक्टर आंबेडकरांनी. म्हणजे त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली होती आणि त्याद्वारे त्यांची वाटचाल होती. अर्थातच उच्च शिक्षण कामी येत होतंच आणि त्याच व्यक्तिमत्वाचे पैलू आणखीन जाणून घ्यायचे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतात गोरेगावहून. नमस्कार मॅडम. हा, सामाजिक धोरण हे फारच मौलिक आहे, पण त्यांची अंमलबजावणीचे काय? आजपर्यंत महिलांना मंदिरात प्रवेश करायला झटावं लागतं, भांडावं लागतं, मार खावं लागतं. 14 तळ्याचे पूजेच्या बुरख्याखाली शुद्धीकरण करायला चाललंय. ही JNU प्रकरण काय दाखवते? शुद्ध हे धोरण खूप मौलिक आहे, पण अंमलबजावणी करण्यासाठी काय करायला पाहिजे? सर, थँक्यू. फारच उत्तम प्रश्न आहे उमाताई, तुम्ही फार योग्य अचूक असा प्रश्न विचारलेला आहे. मला मुद्दाम इथे सांगा असं वाटतं की स्त्री पुरुष समता याबद्दल जर आपण कोणालाही विचारलं की कुठल्या विचारवंतांनी, कुठल्या प्रज्ञावंतांनी याला पाठपुरावा केलेला आहे, त्यामध्ये बाबासाहेबांचं नाव कोणी कधी घेत नाही. तुम्हाला माहिती आहे का, बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून 3.5 वर्ष हिंदू कोड बिल पारित करून घेण्याचा प्रयत्न केला. 3.5 वर्ष त्यांनी संघर्ष केला. आणि हिंदू कोड बिल म्हणजे काय होतं? हिंदू कोड बिल हा स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा ओनामा असा होता. आणि त्यावेळी काय झालं की त्यावेळच्या सरकारमधले सनातनी आणि विरोधी पक्षातले सनातनी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी हिंदू कोड बिल हाणून पाडलं. आणि 3.5 वर्षाच्या तपश्चर्येनंतर ते हाणून पाडण्यात आलं. ते हाणून पाडलं म्हणून 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला. तुम्ही मला दाखवा ना की स्त्री पुरुष समतेसाठी संघर्ष करताना आपल्या मंत्रिपदाचा त्याग केलेली दुसरी एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यापुढे आहे का? तरी सुद्धा आपण कधीही बाबासाहेब आंबेडकरांना स्त्री पुरुष समतेचे समर्थक म्हणून आपण त्यांना श्रेय देत नाही. आज जर बाबासाहेब हयात असते तर शनिशिंगणापूरला जे चाललेलं आहे ते, किंवा महाडला जे शुद्धीकरणाचं आपण बोलत होता, त्यांनी या दोन्ही गोष्टींवरती कडाडून हल्ला चढवला असता आणि सर्व पणाला लावून त्यांनी स्त्री पुरुष समतेसाठी आणि सर्वसाधारण जनतेच्या समतेच्या आंदोलनाला त्यांनी फार मोठं पाठबळ दिलं असतं आणि त्याचा पुरस्कार केला असता. त्यासाठी ते तिथे संघर्ष करायला उभे राहिले असते, अशीच माझी भावना आहे. वा वा. समाज प्रबोधन हाच त्याच्यावर एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि कायद्याचं कठोर अशा तऱ्हेचं पालन कसं केलं जाईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. बरोबर. सर, हे सगळं जाणून घेत असतानाच म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वसमावेशक सामाजिक धोरण, आणि अगदी तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून हाच एक मुद्दा येतोय की समतेचा त्यांनी खूप आग्रह केला होता. समता हाच त्यांच्या जीवनदृष्टी होती, हेच जीवनाचं ध्येय होतं.
असं असलं तरी सुद्धा अजूनही आताही राखीव जागा म्हटलं की आरक्षण म्हटलं की एक बरेच गैरसमज आहेतच. तर त्यावर सुद्धा त्यांनी बरंच कार्य केलेलं आहे आणि समता हाच एक महत्वाचा मुद्दा आपण घेऊया. तर याविषयी तुमच्या दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायला नक्की आवडेल आम्हाला. त्याच्यामध्ये महत्वाचं हे आहे की राखीव जागांची मुळात गरजच का निर्माण झाली. तर त्याच्या मुळाशी जर आपण गेलो भूतकाळामध्ये, तर ब्राह्मण बांधवांकडे ज्ञानसत्ता, क्षत्रिय बांधवांकडे राजसत्ता, वैश्य बांधवांकडे अर्थसत्ता आणि शूद्रांकडे काय तर सेवाभाव, आणि उरले जे अस्पृश्य, आदिवासी आणि भटके विमुक्त यांच्याकडे तर काहीच नाही. कारण समाज ह्या संकल्पनेमध्ये वर्णव्यवस्थेच्या यांना स्थानच नाही. माणूस म्हणून त्यांना स्वीकारलेलंच नाही समाज व्यवस्थेमध्ये. त्यामुळे सत्ता, संपत्ती आणि सन्मान याच्यापासून या सर्व बहिष्कृत वर्गाला दूर ठेवण्यात आलं. म्हणून तर बाबासाहेबांनी आपल्या एका पत्राचं नाव बहिष्कृत भारत असं ठेवलेलं होतं. मुळामध्ये हे जे सर्व घटक आहेत, या सर्व घटकांवरचा अन्याय दूर करण्यासाठी प्रथमतः ज्योतिराव फुलेंनी आपल्या कवितेमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा दिल्या पाहिजे असा विचार मांडला. या विचाराला खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष रूप देण्याचं काम आपल्या करवीर नगरीमध्ये समता सूर्य शाहू महाराज यांनी केलं आणि त्यांनी 1902 साली राखीव जागांची निर्मिती केली. राखीव जागांविषयीचे गैरसमज दूर करण्यात एक महत्त्वाचं प्रसंग शाहूराजांच्या जीवनातला इथे सांगणं महत्त्वाचं वाटतं मला. शाहूराजांना एका सवर्ण व्यक्तीने प्रश्न विचारला, महाराज आपल्या तिजोरीमध्ये पैसा जमा कुठून होतो? महाराज म्हणाले, लोकांच्या करातून. मग तो सर्वांवरच खर्च झाला पाहिजे की नाही? होय म्हणाले. मग आपण तर काहींनाच राखीव जागा देता, विशेष तरतूद करता, मग हा बाकीच्यावर अन्याय नाही का? शाहूराजे शांत राहिले. पण दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला आपण जरा फिरून येऊया असं म्हणाले. रथात बसवलं आणि रथ नेमका घोड्याच्या पागेकडे नेण्यास सांगितलं. घोड्यांना चंदी घालण्याची ती वेळ होती. शाहूराजांनी त्या घोड्याची व्यवस्था पाहणाऱ्या माहुताला सांगितलं की तू असं कर, जाजम अंतर आणि त्याच्यावर चंदी घाल आणि सर्व घोडे सोडून दे. सर्व घोडे सोडून दिल्याचा परिणाम असा झाला की अशक्त घोड्यांना ढुशी मारत, बाजूला करत, सशक्त घोड्यांनीच सर्व ती चंदी खाऊन घेतली. आणि ती सवर्ण व्यक्ती म्हणाली की अहो अहो, हे असं काय केलं महाराज? काय झालं? त्या सशक्त घोड्यांनीच सर्व चंदी खाऊन घेतली, अशक्त घोड्यांना मात्र उपासमार सहन करावी लागली. त्यांच्यावर एका अर्थानं अन्याय झाला. मग शाहूराजे म्हणाले, मग काय करायला हवं होतं? तर त्यांना तोबऱ्यात द्यायला हवं होतं. शाहूराजे म्हणाले, मी तेच म्हणतोय की हे बहिष्कृत जे घटक आहेत त्यांना विशेष अशा तऱ्हेची तरतूद, राखीव जागा, त्याचसाठी मी त्याची तरतूद केलेली आहे. आज अशी स्थिती आहे की अनेकांच्या मनामध्ये राखीव जागांविषयीची गैरसमज आहेत. अनेकांना वाटतं की आम्हालाही राखीव जागा मिळाल्या पाहिजे. परंतु घटनेच्या चौकटीत जे खऱ्या अर्थानं सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांनाच राखीव जागांची तरतूद केलेली आहे. आणखी एक गैरसमज असा आहे की 10 वर्षासाठीच राखीव जागा होत्या, मग आतापर्यंत आणखी त्या कशा काय सुरू आहेत? मुळामध्ये ज्या राजकीय जागा आहेत खासदार आमदारांच्या, त्या 10 वर्षासाठी होत्या. त्यानंतरच्या त्या सत्ताधारी पक्षाने त्या वाढवत नेलेल्या आहेत. परंतु ज्या शैक्षणिक आणि नोकऱ्यातील राखीव जागा आहेत त्या 10 वर्षासाठी नव्हत्या आणि नाहीत. तर त्या खऱ्या अर्थानं या बहिष्कृतांची, मागासवर्गीयांची खऱ्या अर्थानं उन्नती जेव्हा होईल तेव्हा त्यांची पाहणी करावी एका विशिष्ट अभ्यासू गटानं. आणि त्या पाहणीमध्ये जर असं जाणवलं की त्यांची प्रगती झाली तर मग त्या तऱ्हेचा निर्णय घ्यावा. म्हणजे तोपर्यंत ह्या राखीव जागा बंद करता येत नाहीत. मुळामध्ये त्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे केली तर खऱ्या अर्थानं त्या लवकर ती गरज संपुष्टात येऊ शकेल. राखीव जागांचा प्रश्न हा खूप मोठा आहे आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की इथे जोपर्यंत राखीव जागा या मूलतः संरक्षक तरतुदी आहेत, जर राखीव जागा नसतील तर पददलितांचं काय होणार या प्रश्नाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्यांना राखीव जागा देणं कसं गरजेचं आहे. असं म्हणजे इंग्रजीमध्ये असं ते म्हणता येईल की रिझर्वेशन इज नीडेड बिकॉज ऑफ द इनेट इनॅबिलिटी ऑफ आवर सिस्टम टू बी जस्ट अँड फेअर. आपली जर व्यवस्था ही जर न्याय्य व्यवस्था असेल तर रिझर्वेशनची गरजच भासणार नाही. परंतु रिझर्वेशन जर नसेल तर बऱ्याच लोकांवरती, लाखो लोकांवरती जो अन्याय होऊ शकतो तो अन्याय
आपल्याला टाळण्यासाठी रिझर्वेशन करणं हे अत्यंत मोलाचं आहे. तुम्हाला इथे अर्थतज्ञ म्हणून पटकन सांगतो अगदी. की एका अमेरिकन अर्थतज्ञाने एक अभ्यास केलेला आहे आणि त्याने जो अभ्यास हा केलेला आहे की भारत किंवा चीन सारखी जी जुनी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेचा जीडीपी म्हणजे पूर्ण उत्पादन 2000 वर्षापूर्वी किती असेल याचा सगळ्याचा अभ्यास त्यांनी करून त्यांनी जे निष्कर्ष मांडलेले आहेत ते असं दाखवतात की इसवी सन 1 मध्ये म्हणजे ज्यावेळी जीसस ग्रेगरियन कॅलेंडरची सुरुवात झाली त्यावेळी आपल्या देशाचं एकंदरीत उत्पन्न जगाच्या उत्पन्नाच्या जवळजवळ 31% होतं. आज मितीला ते 3.5% आहे. हे 31%वरून 3.5%वर का आलं याचं कारण आपल्या देशातली जाती व्यवस्था हे आहे. ज्या व्यवस्थेमध्ये मुठभर लोकांना शिक्षणाची आणि आपल्या आयुष्यातून काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळते आणि इतर सर्वांना म्हणजे 3.5-4% पलीकडच्या उरलेल्या सगळ्या 96% लोकांना ज्या जातीत ते जन्माला आले असतील त्या जातीतली हलकी सलकी कामं करूनच जगावं लागतं. अशा वातावरणामध्ये त्या देशाची प्रगती होणार कशी? आपल्या देशाचा आर्थिक विकास जो 2000 वर्षामध्ये कमी झालेला आहे त्याचं कारण आपली जातीयता आहे आणि त्याच्यावरचा उपाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संरक्षक तरतुदी म्हणून रिझर्वेशनची तरतूद अर्थात म्हणूनच आपण हे सर्वसमावेशक धोरण असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे उदाहरण खरंच खूप लाख मोलाचं आहे. सर, जसं आपण मगासपासून हेच चर्चा करतोय की समतेचा त्यांनी खूप आग्रह केलेला आहे. उच्च शिक्षित होते, वेगवेगळे पैलू आहेत, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आहेत. म्हणजे जितकं बोलावं तितकं खूप कमी आहे आणि 1 तास सुद्धा याला कमीच पडणार आहे. पण अगदी थोडक्यात आपण आता सगळ्याच पैलूंविषयी जाणून घेतोय आणि त्यातला अतिशय महत्वाचा भाग म्हणजे भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषक म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. तर याविषयी तुमच्याकडून जाणून घेऊया. अतिशय महत्वाचा आणि बऱ्याच लोकांना याबद्दल कल्पना नसलेला असा हा विषय आहे. तिथे 2 गोष्टी सांगता येतील. 1948 साली बाबासाहेब आंबेडकरांनी एक छोटीशी पुस्तकं लिहिली, महाराष्ट्र ऍज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स. बरं, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मुंबई ही महाराष्ट्रात का राहिली पाहिजे याचं सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात प्रभावी आणि परखड विवेचन इतर कोणीही केलेलं नाही, ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणजे नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जे पाठबळ मिळालं ती मुंबई ही महाराष्ट्रात का राहिली पाहिजे याचंच समर्थन त्यांनी जे केलेलं आहे ते विलक्षण आहे आणि तेवढं प्रभावी समर्थन कोणीही केलेलं नाही. हा पहिला भाग. दुसरा भाग, 1955 साली आपल्या देशामध्ये भाषावार प्रांत रचनेसाठी एक आयोग नेमला गेला होता. त्याचा फाजल अली कमिशन त्याला म्हणायचे. त्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्यावर टीका करणारे जे एक छोटं पुस्तक लिहिलं, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्सेस, थॉट्स ऑन रिऑर्गनायझेशन ऑफ लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स असं त्याचं नाव होतं. तिथे तुम्ही पहा किती महत्वाचा विचार त्यांनी केला होता. बेसिकली त्याचं मूलतः काय होतं की फाजल अली कमिशनने रेकमेंड केलं होतं की 1 भाषा 1 राज्य. बाबासाहेब म्हणाले चूक, 1 राज्य 1 भाषा. आता तुम्हाला वाटेल की याच्यात काय दुसरं शब्दच्छल आहे का? 1 राज्य 1 भाषा आणि 1 भाषा 1 राज्य. बाबासाहेबांचं प्रतिपादन असं होतं की 1 भाषा 1 राज्य जर केलं, जे फाजल अलीने रेकमेंड केलं होतं त्याप्रमाणे जर आपण अंमलबजावणी केली तर उत्तरेमध्ये संख्येने कमी परंतु आकाराने मोठी राज्य होतील आणि दक्षिणेमध्ये संख्येने जास्त पण आकाराने लहान अशी राज्य होतील. कारण उत्तरेमध्ये हिंदीचं प्राबल्य आहे आणि जर ते झालं तर उत्तर आणि दक्षिण भारत यांच्यामध्ये संघर्ष पुढे उद्भवू शकतो. तर देशाचं ऐक्य कायम राखायचं असेल तर आपल्याला हे सूत्र बदललं पाहिजे. 1 राज्य 1 भाषा असं सूत्र वापरलं पाहिजे अशी मांडणी बाबासाहेबांनी केली. म्हणजे किती द्रष्टेपणानं त्यांनी किती पुढचा विचार केला होता आणि सांस्कृतिक ऐक्याचा विचार त्यांनी कसा सर्वसमावेशकतेचा विचार कसा केला होता हे आपल्याला त्यातून दिसतं. आणि म्हणूनच तर आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की सर्वसमावेशक धोरण ही जी आजची आपली चर्चा आहे त्याला हे मला वाटतं उत्तर अतिशय पूरक आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतंच आणि त्यांच्याविषयी तुमच्याकडून जाणून घेतोच आहोत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना अतिशय सहवासातून अनुभवाला आले अशा त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे माईसाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासोबत तुमच्या काही उत्तर भारतातील आठवणी आहेत तर त्या आम्हाला सांगितलं तर फार ऐकायला आवडेल आम्हाला. डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी वर्षामध्ये मुंबई दूरदर्शनवर मुलाखत घेतली होती.
त्यानंतर उत्तर भारताच्या प्रवासासाठी सोबत त्या घेऊन गेल्या होत्या आणि अनेक आठवणी बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या निमित्तानं माहिती झालेल्या आहेत. त्याच्यातली एक आठवण महत्त्वाची अशी आहे, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होती आणि त्यावेळी पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होणार होते, परंतु भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हावं अशी पंडित जवाहरलाल नेहरू यांची इच्छा होती. आणि त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूजींचा फोन बाबासाहेबांना आला. बाबासाहेब घरी नव्हते. नंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतः अर्ज पाठवला आणि माईसाहेबांनी बाबासाहेब घरी आल्यानंतर त्यांना सांगितलं की तो राष्ट्रपती पदासाठी तुम्ही फॉर्म भरून पाठवा. पंडितजींनी फॉर्म पाठवलेला आहे. बाबासाहेब काहीच बोलले नाहीत. परत पंडितजींचा फोन आला. नंतर माईसाहेबांनी परत आठवण करून दिली की पंडितजींचा परत फोन आला आहे आणि तुम्ही तो अर्ज ताबडतोब पाठवून द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शांत होते. ते उसळून म्हणाले की माझी लायकी पंतप्रधान होण्याची आहे, मला स्टॅम्प व्हायचं नाही. म्हणजे स्वतःच्या ज्ञानाविषयीचा एक स्वाभाविक अशा तऱ्हेचा आत्मविश्वास इथे आपल्याला प्रगट होत असताना आपल्याला दिसतो. दुसरी एक छोटीशी आठवण, ग्रंथांसाठी घर बांधणारे जगातील प्रज्ञा सम्राट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणता येईल. बाबासाहेबांनी ग्रंथासाठी राजगृह बांधलं, पण ते राजगृह बांधत असताना तो जो भवन निर्माता होता त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की किती खर्च येईल ते एकदाच सांग, नंतर तू जर म्हणाला की एवढे पैसे आणखी द्यावे लागतील तर ते माझ्याकडे नसतील. आणि घडलं तसंच. 40,000 रुपये जास्त लागले असं तो भवन निर्माता म्हणाला आणि बाबासाहेबांकडे ते देण्यासाठी नव्हते. त्याने नोटीस पाठवली आणि एवढे विधिज्ञ भारतीय संविधानाचे शिल्पकार ते त्याच्या आधीच्या काळात अशा तऱ्हेची परिस्थिती त्यांच्यावर ओढवली की ते 40,000 देण्यासाठी नव्हते. आणि नोटीस आली आणि संध्याकाळची वेळ, ते तळमजल्याला बसलेले माईसाहेबांनी ती आठवण सांगितली आणि त्या असं वाक्य उच्चारलं त्यांनी की डॉक्टर साहेब आता हे पैसे फेडायचे तरी कसे. आणि जनतेकडे म्हटलं असतं तर 1-1 रुपयात ते 40,000 सहज फिटले असते, पण मागायचं नाही असा बाबासाहेबांचा स्वभाव होता. आणि त्यामुळे एखाद्या लहान मुलासारखे ते ढसाढसा रडू लागले असं माईसाहेब म्हणाल्या आणि त्याही ढसाढसा रडू लागल्या. म्हणजे एक प्रज्ञावंत माणूस, ग्रंथांसाठी राजगृह बांधणारे प्रज्ञासम्राट, परंतु समाजालाच जे देत आले, स्वतःसाठी मात्र त्यांनी काहीही हे केलं नाही. म्हणजे हा जो त्याग आहे त्या त्यागाच्या तेजावरच आज आम्ही उभे आहोत असं दिसून म्हणता येतो. येईल. खरंच आठवणी बऱ्याच आहेत, पण आपल्याला होय. घड्याळ कुठेतरी खुणावतंय. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. बाजीराव वडेकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हा, जय भीम सर. हा, जय भीम. हा, मी बाजीराव बडेकर बोलतो, पुण्याजवळ उरळी कांचन गावावरून. बोला बोला. मी आपल्याबद्दल नेहमी. सर आपल्या टीव्ही प्रश्न सेटचा विचारा, आवाज कमी प्रश्न ठेवा आणि विचारा. सलग प्रश्न विचारा सर. हा सर, हा, बोला बोला. मी आपल्याला विचारू इच्छितो, आपलं मी एक पुस्तक वाचलं होतं हा ट्रेनिंग सेंटरला असताना, आम्ही आणि आमचा बाप. हा, आमचा बाप आणि आम्ही. हा 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 आता हा हा तर आता मी रिटायर झालेलो आहे आणि बरं. आपण जी एवढी पुस्तकं लिहिली हा आणि एवढी पुस्तकं लिहिली, मोठ्या मोठ्या म्हणजे तुम्ही पदव्या संपादन केल्या, तर बरोबर. आपल्याला कुणाकुणाची प्रेरणा मिळाली. बरं आणि सर. आता छान. इथून पुढचं छान. धन्यवाद सर. खरंच शेवटची 3 मिनिटं राहिलेली आहेत, त्यामुळे अगदी थोडक्यात यांच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, हे पहा, माझ्या मागे प्रेरणा जी आहे ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे. वा. आमचा बाप आणि आम्ही या माझ्या पुस्तकाबद्दल आपण बोललात, जे मराठी भाषेच्या 800 वर्षाच्या इतिहासातलं सर्वात जास्त विकलं गेलेलं पुस्तक आहे, ज्याची 187वी आवृत्ती आता अलीकडेच बाहेर आलेली आहे. मला असं मुद्दाम सांगायचं वाटतं की आमचा बाप आणि आम्ही यामध्ये लौकिकार्थानं आमचा बाप जरी दामोदर रुंदाजी दाधावा असला तरी खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्यांचा बाप हा एकच, त्या कथेचा मूक नायक एकच, ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वा. माझ्याकडे प्रेरणा जी आहे ती फक्त या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची.
वा वा वा. अगदी थोडक्यात तुम्ही दोघेही काय सांगाल या सर्वसमावेशक धोरणाविषयी? अगदी 1 मिनिट राहिलेला आहे. हा होय, विषय होय, खूप होय. मोठा आहे, पण अगदी थोडक्यात तुम्ही काय अगदी सांगाल? थोडक्यात सांगतो. बाबासाहेबांना प्रज्ञा सूर्याची उपमा दिली जाते. प्रज्ञा सूर्य का म्हटलं जातं? कारण सूर्याची भूमिका अशी असते की सूर्य कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव करत नाही. सूर्य असं म्हणत नाही की ही यांची विशिष्ट वस्ती आहे, विशिष्ट जातीची किंवा विशिष्ट धर्माची वस्ती आहे, तिथे मी माझा प्रकाश पोहोचू देणार नाही, किंवा विशिष्ट जातीची उच्चवर्णीयांची आहे तिथेच मी माझा प्रकाश पोहोचू देईन. अशा तऱ्हेचा कुठल्याही तऱ्हेचा भेदभाव सूर्याच्या ठिकाणी नसतो. बाबासाहेबांची प्रज्ञा जी आहे ती सूर्यासारखी होती आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या या प्रज्ञेचा आविष्कार त्यांच्या प्रत्येक कार्यातून आपल्या प्रत्ययाला येतो. भारतीय संविधान हे कसं आहे, कोंबडी जशी सर्व पिलांना आपल्या पंखाखाली घेते त्याप्रमाणे म्हणूनच भारतीय सर मला संविधानानं वाटतं सर्वांना आपल्या सर्वसमावेशक पंखाखाली धोरण घेतले. असं जेव्हा आपण सर्वसमावेशक म्हणतो तेव्हा सगळ्यांना सामावून घेण्याचं एक धोरण त्यांच्या असतं. सगळ्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष जो आहे तो गौतम बुद्धाने सांगितलेला आणि त्यांनी अनेक वेळा प्रकट केलेला, तो म्हणजे बहुजन हिताय, बहुजन हिताय. बहुजन वा, सुखाय. आपण याच सर्वसमावेशक तुम्ही जे वा, म्हणताय वा. ते सगळं सार त्या 4 वा वा शब्दांमध्ये वा. येतं. समतेसाठी आणि मानवी हक्कांसाठी अर्थातच मानवतेसाठी लढणाऱ्या या योद्ध्याला, या महामानवाला आपण इथेच शतशः प्रणाम करूया आणि कार्यक्रम इथेच थांबवण्याची अनुमती घेते. खरं तर हा विषय खूप मोठा आहे, 1 तास नाही पुरे पडते, पण घड्याळ कुठेतरी खुणावते, त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. तुम्हाला आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या फेसबुक पेजला भेट देऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com या ईमेल आयडीवर सुद्धा तुमच्या अभिप्रायांची आम्ही वाट पाहत आहोत. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबणार आहोत. खरंच या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल तुम्ही थोडक्यात सांगितलं, खरं तर थांबवावं लागतंय, त्यामुळे दोघांचं सुद्धा अतिशय मनापासून आभार. धन्यवाद.